कप असेल 2024 10 जानेवारी ते 15 जानेवारी एक दमदार स्पर्धा चर्चा असेल या स्पर्धेची आणि आमचे उद्योजक कुणालजी म्हात्रे साहेब यांचे देखील स्वागत. कुणाल अशोकजी म्हात्रे वेलकम, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. इम्पॉर्टंट मॅच सध्या मात्र समोर खेळवली जाईल जिथे आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू बॉल बॅक ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडूवरती यावेळी मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलाय. बॅटिंग करत असताना अर्थातच नितेश पाटील मागील मॅच मध्ये देखील महत्वाची बॅटिंग राहिली आहे. या मॅच मध्ये देखील महत्वाची जबाबदारीची बॅटिंग राहिली आहे. या टीमचा अष्टपैलू खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू असल्यानंतर जबाबदारी त्याने मात्र खांद्यावरती घेतल्या. कारण की समोर आपण पाहिलं तर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघातील अर्थातच या ठाण्याचा वाघ गोलंदाजीसाठी ज्याने मागील मॅच मध्ये तब्बल 5 विकेट घेऊन 3 ते 3.5 हजार रुपयाचं कॅश प्राइज आपल्या नावावरती करून घेतला असा केतन मात्र एका साइडला. त्याच्या विरोधामध्ये तब्बल 4,000 रुपयाचं मागील मॅच मध्ये कॅश प्राइज राहिलं होतं या गोलंदाजाच्या नावावरती. त्याच्या विरोधामध्ये आज बॅटिंग करायची. पहिला चेंडूवरती आपल्या भात्यातील अगदी स्ट्रेट ड्राइव्ह त्यांनी बाहेर काढला. बॅटिंग करत असताना बॉटम हँडचा उपयोग चांगला राहिला. पहिला चेंडूवरती स्वागत केलं षटकाराने. दुसरा चेंडू बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून 1 सेकंड थर्ड बाउन्सला मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. सर्व स्वयंसेवक मी विनंती करेल, सर्व व्हॉलेंटियर्स आपण जे बसलेले आहात सर्वांनी सीमारेषेच्या जवळ उभं राहायचे. सगळे एकाच जागी थांबू नका प्लीज. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅच मध्ये देखील चेंडूचं महत्व खूप असेल. कारण की प्रत्येक ओव्हरला जर नवीन चेंडू असेल तर मॅच ही गडबड होईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. गोलंदाजांसाठी देखील प्लस पॉइंट ठरणार नाहीये. तर या मॅचचं महत्व राखून ठेवण्यासाठी तुम्ही मॅचचे चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये फेकायचे. एका साइडला नितेश पाटील जो मागील मॅचचा हिरो आहे, तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर त्याच्या आधीच्या मॅचचा हिरो अर्थातच केतन म्हात्रे. दोन्ही हिरो एकमेकांसमोर मागील मॅच मध्ये आपण पाहिले तब्बल 26 धावांची खेळी केली होती बॅटिंग करत असताना. हो आडव्या बॅटनं शॉट ऑन फुल पॉवरफुल आहे, युजफुल आहे क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून होते छोटीशी चुकी. केतन नाराज असेल तो, त्याला साथ भेटली नाहीये मिड विकेट रिझनला. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी, येतोय षटकार. आडवा बॅटनं पुन्हा एकदा नितेश पाटीलने यावेळी मात्र चेंडू पोहोचवला सीमारेषेच्या बाहेर. या टीमच्या महत्वाच्या गोलंदाजावरती तो करतो हल्ला नाही वार नव्हे पलटवार यावेळी मात्र करत असताना आणखीन एक 6 धावांचा फटका त्याच्या बॅट मधून येतोय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली. अर्थातच 4 चेंडूच्या अखेरीस 21, 22 22 धावा. व्हॉट अ बॅटिंग स्टार्ट, व्हॉट अ स्टार्ट असं म्हटलं जातं. वेल बिगिन इज हाफ डन. चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली केली तर अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं. आणि ही सुरुवात मात्र बॅटिंग करत असताना नितेश पाटीलने करून दिली. तब्बल 3 षटकार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. व्हॉट अ स्टार्ट. या मॅच मध्ये आरेला कार उत्तर दिलं जाईल का? पुन्हा एकदा बॅटनं यावेळी मात्र 6 के 6 12 18 6चा पाडा पाठ आहे. बॅटिंग करत असताना मात्र गोलंदाजाला सांगितलं जातं निलेश पाटीलच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला हॅट्रिक षटकार. वाह, जखमेवरती मीठ चोळणं याचं उदाहरण सध्या तुम्ही पाहताय.
जिथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहिलं तर तब्बल 2 सेम रिझल्ट आला आणि मैदानाच्या बाहेर चेंडू जात असताना प्रेक्षक पण तोच होता या दोन्ही चेंडू होत्या त्याने प्रयत्न केला. ओहो बॉल वाईट राव घेण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिलं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जरूर जातो. फेकी तर केली एक धाव कंप्लीट केली. पहिल्या ओव्हरचं थरारक नाट्य बघायला भेटलं. एका साइडला केतन मात्रे होता दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर निलेश पाटील होता. नितेश पाटीलच्या बॅट मधून तब्बल आपण पाहिलं तर 4 षटकार एक चौकार आला आणि या मॅच मध्ये पहिली ओव्हर आपण पाहिली तर फलंदाजाच्या नावावरती राहिली. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च झाल्या 29.